उत्तर मुंबई मतदारसंघात उद्या होणाऱ्या मतदानाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। या लोकसभा मतदारसंघात 30 संवेदनशील मतदान केंद्र आहेत आणि त्यासाठी पोलिसांची अधिक कुमक देखील तैनात करण्यात आली आहे। प्रशासनाच्या तयारीचा आढावा घेतलाय कृष्णा केंडे यांनी। उत्तर मुंबई मतदारसंघ या मतदारसंघात एकूण 19 उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि याच उमेदवारांचं भवितव्य या ईव्हीएम मशीनमध्ये बंद करण्यासाठी प्रशासन सज्ज झालेलं आहे। आणि आत्ता आपण पाहत आहोत की हे ईव्हीएम मशीन या ठिकाणी ठाकूर विद्या मंदिर या ठिकाणावरून वाटप करण्यात येणार आहेत। एकूण आपण पाहिलं तर या मतदारसंघामध्ये उद्या 18,11,942 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील। यासाठी प्रशासनाच्या वतीनं 1,702 मतदान केंद्र सज्ज करण्यात आलेले आहेत। एकूण 30 मतदान केंद्र जे आहेत ते संवेदनशील आहेत आणि या संवेदनशील मतदान केंद्रावरती पोलिसांची अतिरिक्त कुमक देखील तैनात करण्यात आलेली आहे। आणि लोकसभेच्या या मतदानासाठी प्रशासन सज्ज झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हे साहित्य काही वेळातच या ठिकाणी वाटप देखील केलं जाणार आहे। आणि प्रशासनाच्या वतीनं उद्याच्या निवडणुकी प्रक्रियेची तयारी पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे आणि 19 उमेदवारांचं भवितव्य उद्या ईव्हीएम मशीनमध्ये बंद करण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं संपूर्ण तयारी करण्यात आली आहे। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।